तर जय हरी माऊली तुम्ही म्हणत चला आज जय हरी कामाला लागला. तर आज आषाढी वारीची एकादशी आहे, त्यानिमित्तानं पंढरपूरमध्ये फिरायला लावले बा सगळे. आणि म्हणजे पंढरपूरचंच आहे मी, असं एकादशी दर्शनाला आहे. तरी या आठवड्यातच 5-6 दिवसातच बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते, त्यामुळं तसं तुळशी वृंदावन केलेलं आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने केले तुम्हाला दाखवतो मागच्या कॅमेऱ्यात. तर कसं आहे ते बघा. तुळशी जी आहे तेव्हा इथं तुळस जी आहे नाही बघताय तुम्ही ती मोठी, तर ही म्हणजे अशा चारी बाजूनं लावलेली आहे ती, चारी बाजूनं. आणि इथं ढोलकी म्हणा किंवा विणा म्हणा टाळ म्हणा संपूर्ण असं लावून इथे एक सगळ्यात मोठी तुळस केलेली आहे बघा. कमीत कमी 15 ते 20 फूट आहे बघा. आणि इकडं मोठा सगळ्यात मोठा म्हणजे आपल्या पांडुरंगाचा गंधाचा लोगो केलेला आहे बघा कशा पद्धतीने बघा. आणि ह्या साईडला विठ्ठल तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज असं डिझाईन वगैरे केलेले पूर्ण लाईटिंग आहे बघा त्या बाजूला. आणि ही अशी जी तुळस म्हणलेली आता चारी बाजूला डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बघा चारी बाजूला. आणि आजच ह्याचं म्हणजे उद्घाटन आहे बघा. या साईडला इथं लावलेलं आहे लाल लावले ना, ती उद्घाटनाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत उद्घाटनाला तिथं आज. कशी भरली वारी बघा तुम्हाला बघायला मिळेल. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला कशी भरली ती वारी, बघत राहा व्हिडिओ. प्रत्येक चौकात माऊली बघा हे असं म्हणजे माऊलींचे सगळे असे मूर्ती वगैरे बसवलेली आहे ती किंवा डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आता इथं शेतीचं डेकोरेशन केलेलं आहे बघा. तर गाय वासरू कशा पद्धतीनं डेकोरेशन वगैरे ती पण बघायला मिळेल तुम्हाला. गर्दी बघा आज कसली. तर माऊली तुम्ही गर्दी किती इथे बघितली आणि भरपूर गर्दी, चालता येत ना अशी गर्दी, मोकळ्यात चाला लावलेली. तर पंढरपूरला आज एखादा असल्यामुळं बाहेरनं गर्दी पंढरपूरची म्हणजे वार्षिक वारी मोठी नाही, आषाढी एकादशी असल्यामुळे भरपूर गर्दी. तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आपला. आणि गर्दी पण कशी बघायची तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि वारी कशी भरली ती पण सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर. हे आता छोटासा ब्रेक. बाय बाय.